उन्हाळा चालू झालेला आहे, तर घरच्या घरी अगदी दही कसं लावावं यापासून आपण 2 प्रकारच्या लस्सी बनवणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता सर्वप्रथम आपण इथं अर्धा लिटर दूध हे तापवून घेतलेलं आहे। दुधावरची साय आहे, इथं दिसत असेल तापवल्यानंतर जी दुधावरची साय आहे ती अजिबात आपल्याला काढून घ्यायची नाही आहे। पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे। अगदी हाताला कोमट लागूस तोपर्यंत आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। आता जे विरजण असतं म्हणजे आदल्या दिवशी जे दही लावलेलं असतं त्यातलं थोडंसं दही आहे ते मी इथं घेतलेलं आहे। आता दही कसं लावायचं ह्याची डिटेल रेसिपी मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ती नक्की चेकआउट करा। आता ह्याच्यामधलं थोडंसं दूध आहे ते आपण ह्या दह्यामध्ये किंवा विरजणामध्ये घालणार आहोत। त्याआधी आपण हलकीशी ती साय आहे ना ती हलकीशी बाजूला करून घ्यायची आहे। आपल्याला साई सकटच हे दही लावून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा आपण डेअरीमध्ये बघतो तर ती मलई असते ती यापासूनच बनवलेली असते, त्यामुळे हे ट्रिक आपण नक्की यूज करायची आहे। आणि आता हे विरजण आहे ते आपण कडेनं हलकं हलकं थोडंसं सोडवून घ्यायचं आहे। वरची साय आहे ती अजिबात मोडून द्यायची नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे कडेनच हलकंसं विरजण ह्यात सोडून द्यायचं आहे। इथं मी अर्धा लिटरचं प्रमाणात दाखवते, तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर याच पद्धतीनं तुम्ही विरजण लावू शकता। आता हलकंसं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, साय न हलवता किंवा तुटता ते हलवून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला झाकून कमीत कमी 6 ते 7 तास किंवा हे ओव्हरनाईट तुम्ही झाकून ठेवलं तरी पण चालेल। आता इथं बघू शकता हे मी रात्रभर ठेवलेलं होतं। आता ह्याची वरची साय आहे किंवा मलई आहे ती छान अशी सेट झालेली आहे, दही पण खालनं छान लागलं गेलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, लस्सी करण्याच्या आधी हे वरची जी मलई आहे ना ती हलक्या हातानं आपल्याला काढून घ्यायची आहे। इथं बघू शकता मस्त अशी मलई तयार झालेली आहे। आपण दही लावताना जर ते काळजीपूर्वक लावलं तर ही अशी घट्ट अशी मलई आपल्याला या दह्यामध्ये छान अशी मिळते। आता ही मलई आहे ती आपण बाजूला काढून घ्यायची आहे। अमृतसरी लस्सीमध्ये हेच ट्रिक वापरली जाते। आता आपल्याला 2 प्रकारच्या लस्सी करायच्या आहेत, त्यामुळे यातलं मी थोडंसं दही आहे ते एका बाजूला काढून घेते। आता तुम्हाला जेवढे ग्लास लस्सी बनवायची आहे तेवढं आपल्याला ह्याच्यात दही काढून घ्यायचं आहे। इथं मी मिक्सरचा हा जार घेतलेला आहे, त्याच्यात साधारण 3 ते 4 चमचे आपल्याला हे दही काढून घ्यायचं आहे। साधारण 2 ग्लास हे आरामात लस्सी तयार होते। आता ह्याच्यात आपल्याला 2 ते 2.5 चमचे मी साखर घालणार आहे। दही जर जास्त आंबट असेल तर एका दुसरा चमचा तुम्ही जास्त ॲड केला तरी पण चालेल। आपल्याला याच्यात एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे। अमृतसरी लस्सीमध्ये वेलची नक्की असते, त्यामुळे तुम्ही थोडीशी घाला। आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि इथं आपली ही प्लेन अशी लस्सी तयार झालेली आहे। बघू शकता अगदी टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे। आणि जर तुम्हाला हे जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड केला तरी पण चालेल। आणि वरून ही मलई होती ना ती घालायची। अप्रतिम ही लस्सी घरच्या घरी कमी साहित्यात तयार होते, नक्की ट्राय करा। आता याचप्रमाणे आपण दुसरी मँगो लस्सी तयार करणार आहोत। मँगोचा सीझन आहे त्यामुळे ही लस्सी तयार करणार आहोत। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये परत मी यात आपल्याला गरजेनुसार दही घालायचं आहे। इथं 2 ग्लास होतील एवढे मी दही घातलेलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला अर्धा कप किंवा जेवढा तुम्हाला ग्लास करायचा आहे ना त्या क्वांटिटीनुसार आपल्याला ह्याच्यात मँगो पल्प किंवा मँगोचे काप करून घातले तरी पण चालतील। इथं मी आंब्याचे काप करून घातलेले आहेत। आता ह्याच्यात आपल्याला 1 ते 1.5 चमचा साखर घालायचा आहे, कारण ऑलरेडी आपण त्यात मँगो घातलेला आहे। आता मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि इथं मस्त अशी दाटसर अशी मँगो लस्सी पण तयार झालेली आहे। वरून मँगोचे काप घाला किंवा मलई घाला, तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता। इथं मी मँगोचे काप घातलेले आहेत। अगदी बाहेर मिळते तशी ही मँगो लस्सी तयार होते, त्यामुळे ही सुद्धा नक्की तुम्ही ट्राय करून बघा।
अशा प्रकारे आपण इथं अगदी कमी साहित्यात आणि दही लावण्यापासून अगदी पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.